आई, ही निलिमा कुठे आहे? कुठेच दिसत नाही आहे. गच्चीवर सुद्धा नाही आहे. नवीनने पायऱ्या उतरताना विचारलं. तेव्हा कावेरीजी रागाने म्हणाल्या, मुला, मला काय माहीत? मी तर स्वतः वाट पाहत आहे की कधी दर्शन देईल आणि मला माझ्या सकाळच्या औषधांसोबत चहा मिळेल. तेवढ्यात कावेरीजींचा मोठा मुलगा आणि सूनसुद्धा तिथे आले. मोठी सून स्मिता एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होती. तिने हातातली फाईल टेबलावर आदळली आणि ओरडली, हे घर आहे की भंगार दुकान? आईसाहेब, तुमच्या लाडक्या सुनेने आज संप पुकारला आहे की काय? माझी लॅपटॉप बॅग कुठे आहे? आणि मुलांचे दूध सर्व काही अस्ताव्यस्त पडलंय. मला लवकर मीटिंगला पोचायचं आहे आणि इथे अद्याप झाडूसुद्धा मारलेला नाही. तेवढ्यात लहान मुलगा नवीन म्हणाला, आई, आता तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि आमच्यासाठी काहीतरी बनवून द्या. हे ऐकून कावेरीजींच्या पायाखालची जमीनच सरकली. मी चहा बनवणार नवीन? तुला आठवतंय का शेवटच्या वेळी मी स्वयंपाकघराचे तोंड कधी पाहिले होते? जेव्हापासून तुझे लग्न झाले आहे आणि निलिमा या घरात सून म्हणून आली आहे तेव्हापासून मी तर एक काडीसुद्धा उचलली नाही. आणि आता तुला असं वाटतंय की मी या वयात घामाने भिजून पोळ्या लाटाव्या? तोपर्यंत घराची सर्व मुलेसुद्धा खाली आली. घरात आरडाओरडा सुरू झाला. कोणी मोजे शोधत होते, कोणी डबा मागत होतं, तर कोणी चहासाठी व्याकुळ झालं होतं. कावेरीजींचे घर जे कधी धाकटी सून निलिमाच्या कष्टाने चमकत होतं, आज ढिगाऱ्यासारखं वाटत होतं. निलिमाच्या लग्नाला पूर्ण 8 वर्षे झाली होती. जेव्हा ती या घरात पहिल्यांदा आली होती तेव्हा तिच्या डोळ्यात असंख्य स्वप्ने होती. ती एका छोट्या शहरातील साधी मुलगी होती, जिच्यावर संस्कार झाले होते की सासर हेच मुलीचे खरे घर असते. पण तिला काय माहीत होते की या घरात सून म्हणून नाही तर एक मजूर म्हणून आली आहे. सुरुवातीच्या दिवसात ती सर्व काही आनंदाने करायची. कावेरीजी नेहमी म्हणायच्या, बघ सुनबाई, आपली मोठी सून स्मिता तर नोकरी करते, त्यामुळे आता तुलाच घर सांभाळावं लागेल. शेवटी घराची लक्ष्मी तर तूच आहेस. निलिमाला त्यावेळी घराची लक्ष्मी हा शब्द एक सन्मान वाटायचा. पण हळूहळू तिला जाणीव झाली की हा शब्द तिला बेड्यांमध्ये अडकवण्यासाठी वापरला गेला होता. ती सकाळी 5 वाजता उठायची, पूर्ण घरात झाडू पोछा करायची, मग सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा वेगवेगळा नाश्ता तयार करायची. ती तक्रार न करता सर्वांची काळजी घ्यायची. लग्नाच्या 2 वर्षानंतर जेव्हा एके दिवशी तिने आपल्या पती नवीनला विचारले, नवीन, आपण घरात एक कामवाली ठेवू शकतो का? माझ्याकडून एकटीने हे एवढे मोठे घर सांभाळले जात नाही. तेव्हा नवीनने आपला चहाचा कप टेबलावर आदळला. कामवाली? तुला कामवाली हवी आहे निलिमा? यासाठी की तू दिवसभर झोपू शकशील? माझे मोठे भाऊ आणि वहिनी बाहेर जाऊन 8-8 तास काम करतात, पैसे कमावतात. तू घरात राहून फक्त जेवण बनवतेस, त्यातही तुला जीवावर येतं? अरे, किमान घर सांभाळून आपली उपयुक्तता तरी सिद्ध कर. निलिमा त्या दिवशी रडतच राहिली. तिला समजले की या घरात कामाची किंमत तेव्हाच आहे जेव्हा ते पैसे कमावून देईल. घाम आणि थकव्याला इथे कोणतीही किंमत नव्हती. कावेरीजींचे वागणे तर अधिकच क्रूर होते. रोज संध्याकाळी जेव्हा सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसायचे तेव्हा त्या निलिमाच्या छोट्याशा चुकीचा डोंगर करायच्या. ऐकलंस का नवीन, आज तुझ्या बायकोने डाळीत मीठ जास्त घातलंय. मी हिला 1000 वेळा शिकवलंय, पण हिच्यात डोक्यात तर शेण भरलंय. हिच्या बापाने हुंड्यात AC आणि वॉशिंग मशीन तर दिलं नाहीच. विचार केला होता किमान गुणी मुलगी दिली असेल, पण ही तर ती सुद्धा नाही निघाली. हे ऐकून पूर्ण कुटुंब खो खो हसू लागायचे. निलिमा त्यावेळी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभी राहून फक्त आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसायची. तिच्या डोळ्यांतील अश्रू गरम जेवणाच्या धुरामध्ये लपून जायचे. मोठी जाऊ स्मिता नेहमी म्हणायची, निलिमा, तुला तर आभार मानले पाहिजेत की तुला एवढ्या मोठ्या घरात राहायला मिळतंय. नाहीतर माझ्या बहिणीचे स्थळ आले होते नवीनसाठी, जी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती. पण आईसाहेबांना वाटलं की एक अडाणी सून असेल तर घरची कामं नीट करेल. आता किमान ते काम तरी नीट कर. अपमानाचा हा सिलसिला वर्षानुवर्षे वाढतच राहिला. निलिमाच्या मनातील आत्मा रोज तुटायचा, पण ती पुन्हा स्वतःला सावरून सकाळी 5 वाजता उभी राहायची. तिला वाटायचे की कदाचित एके दिवशी हे लोक नक्कीच समजतील की ज्या स्वच्छ घरात ते राहतात, जे गरम जेवण ते चवीने खातात, त्यामागे तिची कणा मोडत आहे. पण तो दिवस कधीच आला नाही. उन्हाळ्यात त्यांचे स्वयंपाकघर एखाद्या भट्ट्यापेक्षा कमी नसायचे. विशेषतः दुपारच्या वेळी जेव्हा बाहेरचे तापमान 45 डिग्रीला स्पर्श करत असे. एके दिवशी निलिमा घामाने डबडबलेली चुलीजवळ पोळ्या लाटत होती. घरातील सर्व पुरुष आणि मोठी सून ऑफिसला गेले होते. घरात एकूण 4 मुले होती.
मोठ्या दिराचा मुलगा सोहम, जो फक्त 4 वर्षाचा होता, दाराजवळ येऊन रडू लागला. काकू, भूक लागली आहे, दूध द्या. निलिमाने लगेच हात धुतले आणि त्याला कडेवर घेतले. आता देते बाळा, फक्त 2 मिनिटे थांब. तेवढ्यात कावेरीजी आपल्या AC असलेल्या खोलीतून बाहेर निघाल्या. सुनबाई, या प्रियाला गप्प कर, माझे डोके फुटत आहे. आणि ऐक, आज संध्याकाळी स्मिताच्या ऑफिसचे काही मित्र येत आहेत, तर चहासोबत समोसे आणि कचोरी घरीच बनव. बाहेरचे तेल सण सर्वांना त्रास देते. निलिमाच्या कमरेत सकाळपासून वेदना होत्या, पण ती हळूच म्हणाली, जी आईसाहेब. संध्याकाळ झाली आणि घर पुन्हा लोकांच्या वर्दळीने भरून गेले. निलिमाने पाहुण्यांसाठी गरम नाश्ता वाढला. स्मिता आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसली होती, तेव्हा तिच्या एका सहकाऱ्याने विचारले, स्मिता, ही तुझी धाकटी बहीण आहे का? खूप कष्टाळू आहे. तेव्हा स्मिताने जोरात हसत म्हटले, अरे नाही, ही नवीनची पत्नी आहे, निलिमा. फक्त घर सांभाळते बिचारी. आणखी काय करू शकते? शिकलेली तर नाही आहे. म्हणून आम्ही सर्वांनी विचार केला, तिला घराची होम मॅनेजर बनवून देऊया. पूर्ण हॉलमध्ये हशा पिकला. निलिमा ट्रे पकडून तिथेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अपमानाची लाली पसरली. ती गप्पपणे स्वयंपाकघरात गेली आणि सिंकजवळ उभी राहून रडू लागली. तेव्हा तिने पाहिले की तिची मोठी जाऊ स्मिता तिच्याकडे पाहून हसत होती. निलिमाने ती रात्र रडून काढली. तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने खिडकीबाहेर पाहिले, जिथे चांदण्याच्या प्रकाशात पूर्ण शहर झोपले होते. तिला जाणीव झाली की तिने आपल्या आयुष्याची 8 वर्षे या घराला दिली होती आणि बदल्यात तिला फक्त तिरस्कार मिळाला. त्या रात्री निलिमाला तिच्या आईचे ते बोल आठवले, बाळा, सोशिकता हा स्त्रीचा दागिना आहे. पण निलिमाने मनातल्या मनात उत्तर दिले, नाही आई, जर सोशिकता अपमानाला प्रोत्साहन देत असेल तर तो दागिना नाही तर गळ्याचा फास बनतो. पुढची सकाळ आणखी एक कडवटपणा घेऊन आली. निलिमाचे आईवडील आपल्या मुलीला भेटायला आले होते. त्यांच्या हातात गावाकडच्या शुद्ध तुपाचे लाडू आणि निलिमासाठी काही नवीन कपडे होते. जसे ते दिवाणखान्यात आले, कावेरीजींनी सोप्यावर बसल्या बसल्या त्यांच्याकडे रागाने पाहिले. मग नाग असे मुरडले, जणू खोलीत काही घाण आली असावी. नमस्कार व्याही महोदय, निलिमाचे वडील रमेशजींनी हात जोडून म्हटले. तेव्हा कावेरीजी काही न उत्तर देता आपले मासिक उलटत म्हणाल्या, मोठी लवकर आठवण आली आपल्या मुलीची. इथे काही धर्मशाळा उघडली नाहीये की जेव्हा मन झाले झोळी उचलून निघून आले. आणि हे काय आणले आहे, इथे ठेवू नका, सोफा घाण होईल. निलिमा स्वयंपाकघरातून धावत आली. आपल्या आईला पाहताच तिच्या गळ्यात पडून रडू लागली. हाय माझी पोरगी, किती अशक्त दिसते. तेवढ्यात नवीन ऑफिसला जाण्यासाठी खाली उतरला. त्याने आपल्या सासू सासऱ्यांना पाहिले, पण नमस्कार करणे तर लांबच राहिले. साधे बोलला सुद्धा नाही. त्याने घड्याळ पाहत निलिमावर ओरडून म्हटले, निलिमा, माझा डबा कुठे आहे? या फालतू पाहुण्यांमध्ये अडकून राहणार आहेस की माझे कामसुद्धा करणार आहेस? मला ऑफिसला उशीर होत आहे. रमेशजींचा चेहरा उतरला. त्याने धीम्या आवाजात म्हटले, बाळा, आम्ही फक्त निलिमाला पाहायला आलो होतो. तर नवीनने टोमणा मारत म्हटले, अरे हिला काय होणार? हिला तर फक्त निमित्त हवे असते कामापासून वाचण्यासाठी. दिवसभर घरात पडलेली असते. बाहेर उन्हात जावे लागले तर कळेल मेहनत काय असते. आणि तुम्ही लोकसुद्धा किमान येण्यापूर्वी फोन तरी करायचा. घरात आधी इतकी कामे पडलेली आहेत. तेवढ्यात कावेरीजींनी आगीत तेल ओतत म्हटले, अरे राहू दे नवीन, यांचे संस्कारच असे आहेत. हुंड्यांच्या नावावर तर एक फुटकी कवडी दिली नाही. आता इथे मोफतचे खायला आले. सुनबाई, जा स्वयंपाकघरात यांच्यासाठी सुकी पोळी आणि पाण्याची डाळ बनवून दे. जास्त तामझाम करण्याची गरज नाही. हे ऐकून निलिमाचे रक्त उसळले. तिने आपल्या वडिलांच्या डोळ्यात ती लाचारी पाहिली, जी तिने गेल्या 8 वर्षात स्वतःच्या डोळ्यात पाहिली होती. तिच्या वडिलांनी आपल्या पूर्ण आयुष्याची पुंजी तिच्या लग्नात लावली होती आणि तरीही आज आपल्याच मुलीच्या घरात एका गुन्हेगारासारखे उभे होते. त्या दुपारी निलिमाने आपल्या आईवडिलांना जेवण दिले आणि त्यांना बस स्टँडपर्यंत सोडायला गेली. निघताना तिच्या वडिलांनी तिच्या हातावर 500ची नोट ठेवली आणि म्हटले, बाळा, स्वतःची काळजी घे. जर तुला इथे त्रास होत असेल तर सांगून दे. तुझा बाप अजून जिवंत आहे. निलिमाने ती नोट मुठीत आवळून धरली. तिच्या डोळ्यातील अश्रू आता सुकले होते. त्यांची जागा एका थंड आगीने घेतली होती. तिने बस स्टँडवर उभे राहून निर्णय घेतला की आता ती गप्प बसणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, पण स्वयंपाकघरात चूल पेटली नाही. सकाळचे 6 वाजले होते, मग 7 आणि मग 8. पूर्ण घरात शांतता पसरली होती. साधारणपणे या वेळेपर्यंत निलिमा झाडू पोछा उरकून नाश्त्याच्या तयारीला लागलेली असायची. पण आज ती आपल्या खोलीत गप्प बसली होती. तिने आपली सर्वात चांगली साडी नेसली होती. तेवढ्यात बाहेरून कावेरीजींचा ओरडण्याचा आवाज आला, सुनबाई कुठे मेली? चहा कुठे आहे?
माझे डोके फुटत आहे. थोड्या वेळात नवीन रागाने पाय आपटत आला आणि खोलीचे दार धडामकन उघडले. निलिमा, हा काय तमाशा आहे? माझा नाश्ता कुठे आहे? मुले भुकेने रडत आहेत आणि तू इथे महाराणीसारखी बसली आहेस. निलिमाने शांतपणे नवीनच्या डोळ्यात पाहिले. तिच्या आवाजात एक अशी धार होती जी नवीनने आधी कधीच ऐकली नव्हती. आवाज खाली कर नवीन, ओरडू नकोस. ओरडणे मला सुद्धा येते. हे ऐकून नवीन थक्क झाला. काय म्हणालीस तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी अशा प्रकारे बोलण्याची? निलिमा उभी राहिली आणि खोलीबाहेर हॉलमध्ये आली, जिथे पूर्ण कुटुंब गोळा झाले होते. सर्वजण तिच्याकडे असे पाहत होते जणू तिने काही गुन्हा केला असावा. आईसाहेब, निलिमाने कावेरीजींकडे पाहून म्हटले, तुम्ही काल म्हणाला होतात ना की घरात कामच काय आहे, आणि नवीन तू म्हणाला होतास की माझी लायकी झाडू पोछा करण्यापर्यंतच मर्यादित आहे. तर आज मी विचार केला की जेव्हा घरात काही कामच नाही आणि माझी किंमतच नाही, तर आजपासून मी कोणतेही काम करणार नाही. तेवढ्यात मोठी सून स्मिताने टोमणा मारला. अच्छा, तर अडाणी महाराणी संपावर आहे. हा ड्रामा बंद कर निलिमा. मला ऑफिसला जायचे आहे. जाऊन माझे सँडविच बनव. निलिमाने स्मिताच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले. ताई, तुम्ही तर मॅनेजर आहात ना. मॅनेजमेंट तर तुम्हाला खूप चांगले येत असेल. तर आज घराचे मॅनेजमेंटसुद्धा तुम्हीच बघून घ्या. तसेही तुम्ही म्हणता की मी दिवसभर इथे मोफतच्या पोळ्या तोडते, तर आजपासून त्या पोळ्या तुम्ही स्वतः तोडून घ्या. कावेरीजी ओरडल्या. जीभ सांभाळून बोल सूनबाई. तू या घराची सून आहेस. काम तर करावेच लागेल. हे ऐकून निलिमाने जोरात हसत म्हटले, खरंच आईसाहेब? काय खरंच तुम्ही मला सून मानले? जर मी सून असते तर आज माझ्या आईवडिलांचा या घरात अपमान झाला नसता. जर मी सून असते तर आजारी असताना मला टोमणे नाही तर औषध मिळाले असते. तुम्ही मला कामवालीसुद्धा मानले नाही, कारण कामवालीला तर पगार आणि सुट्टी दोन्ही मिळते. तुम्ही मला एक यंत्र मानले जे बिना तेल आणि बिना दुरुस्तीत चालत राहते. तेवढ्यात नवीन पुढे आला आणि निलिमाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. खूप बोललीस तू, आता गप्पपणे स्वयंपाकघरात जा, नाहीतर. निलिमाने आपला हात झटकला. नाहीतर काय नवीन? मारशील मला? काढून देशील घरातून? काढून दे. तसेही या घरात माझ्याकडे खाण्यासाठी उरलेच काय आहे? माझा स्वाभिमान तर तुम्ही लोक आधीच पायदळीत उडवला आहे. आजपासून या घरात झाडू पोछा लागणार नाही आणि स्वयंपाकघरात चूलसुद्धा तेव्हाच पेटेल जेव्हा इथे राहणारा प्रत्येक माणूस आपली जबाबदारी समजेल. मग तिने कावेरीजींकडे पाहून म्हटले, आईसाहेब, आज चहा स्वतः बनवा. कदाचित तेव्हा तुम्हाला कळेल की 180 डिग्रीच्या चुलीजवळ उभे राहणे कसे असते. पूर्ण घरात शांतता पसरली. निलिमाने आपली बॅग उचलली आणि मागे न पाहता घराबाहेर पडली. तिला कुठेतरी जायचे होते, आपली ओळख शोधायला. निलिमा घराबाहेर पडताच कावेरीजी सोफ्यावर बसल्या आणि जोरात रडण्याचे नाटक सुरू करू लागल्या. हाय राम, कशी सून आहे. सासूला भुकेलं तहानलेलं सोडून निघून गेली. नवीन, बघ आपल्या बायकोची लक्षणं. आज तर तिने माझे नाकच कापले. नवीन रागाने लाल पिवळा होत होता. आई, तू गप्प बस. तिला जाऊ दे. 2 तासात भूक लागली की शेपूट घालून परत येईल. शेवटी जाणार कुठे? तिच्या बापाकडे तर फुटकी कवडी नाहीये. पण वेळ जात गेला. सकाळचे 10 वाजले. ऑफिसला जाण्याची वेळ निघून गेली होती. मोठा मुलगा आपल्या फाईल शोधत होता. स्मिता स्वयंपाकघरात उभी राहून चहा बनवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला समजतच नव्हते की लायटर कुठे आहे आणि चहापत्तीचा डबा कुठे ठेवला आहे. आईसाहेब, हे घर आहे की भूलभुलैया? मुलांचे दूधसुद्धा संपले आहे. स्मिता चिडून ओरडली. पण कावेरीजी गप्प बसून होत्या. तिकडे निलिमा शहराच्या एका छोट्या हुन्नर केंद्रात पोहोचली होती. तिने आपल्या मैत्रिणीकडून माहिती घेतली होती की तिथे जेवण बनवणे आणि टिफिन सर्व्हिसचा एक कोर्स घेतला जात होता. केंद्र संचालिकेने निलिमाला पाहिले. निलिमाच्या डोळ्यात एक वेगळाच निश्चय होता. मला काम शिकायचे आहे. मला माझी ओळख निर्माण करायची आहे, निलिमाने ठामपणे म्हटले. तेव्हा संचालिका हसली. शिकणे तर निमित्त आहे निलिमा. तुझ्या हाताची चव तर तुझ्या मैत्रिणीने आधीच सांगितलेली होती. काय तू आमच्या सेंटरच्या कॅन्टीनचा पदभार सांभाळशील? तुला राहण्याची जागा आणि 15,000 रुपये महिना देऊ. निलिमाच्या डोळ्यात अश्रू आले. ही तिच्या आयुष्यातील पहिली कमाई असणार होती. तिने लगेच होकार दिला. तिने आपल्या छोट्या मोबाईलवर एक मेसेज टाईप केला आणि नवीनला पाठवून दिला. नवीन, आतापासून माझा पत्ता माझी ओळख असेल. तुझी सावली नाही. घर सांभाळायला शिका, कारण आता मी महाराणी बनून माझे आयुष्य जगणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पूर्ण घरात एक असा वास येत होता जणू कित्येक दिवसापासून स्वच्छता झाली नसावी. मुले भुकेने रडून झोपली होती. नवीन ऑफिसमधून थकून भागून परतला तेव्हा त्याला वाटले की कदाचित निलिमा परत आली असेल आणि गरम जेवण टेबलावर असेल. पण तिथे तर शांतता होती. स्वयंपाकघरात स्मिता आणि कावेरीजी यांच्यात युद्ध सुरू होते. सुनबाई, ही भाजी जळालेली का आहे आणि पोळ्या इतक्या कच्च्या? कावेरीजी ओरडल्या तर स्मिताने लाटणे आदळले. आईसाहेब, मी दिवसभर ऑफिसमध्ये फाईल्स हाताळते. इथे येऊन पोळ्या बनवणे माझ्या बसचे नाही. जर तुम्हाला इतकाच त्रास होत असेल तर स्वतः का नाही बनवत? शेवटी तुम्हीसुद्धा याच घराच्या स्त्री आहात. नवीन मध्येच पडला. गप्प बसा तुम्ही दोघी. निलिमा कुठे आहे? तिने मला मेसेज केला आहे की ती परत येणार नाही. तेवढ्यात मोठा मुलगा संदीपने सुस्कारा टाकला.
नवीन, आज मला जाणीव झाली की आपण किती मोठे मूर्ख होतो. नीलिमा फक्त जेवण बनवत नव्हती, ती या घराचा आत्मा होती. आज घराचा कोपरा न कोपरा घाण आहे, मुले आजारी पडत आहेत आणि आपण सर्व एकमेकांचा गळा कापतोय. आपण तिला अडाणी म्हटले, पण खरे अडाणी तर आपण निघालो, ज्यांना आपले घरसुद्धा सांभाळता येत नाही. असे म्हणत त्याने आपल्या आईकडे पाहिले आणि म्हटले, आई, तू तुझ्या सुनेला कधी मुलगी मानले नाहीस आणि नवीन, तू तिला फक्त तुझी मालमत्ता समजलेस आणि स्मिता, तू तिला नीच दाखवून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न केला. आज ती मुक्त आहे आणि सर्व आपल्याच अहंकाराच्या पिंजऱ्यात कैद्य आहात. नवीनला पहिल्यांदा भीती वाटली. त्याने लगेच निलिमाला फोन लावला, पण फोन बंद होता. त्याला आपले ते बोल आठवू लागले. तुझी लायकी झाडू पोछा करण्यापर्यंत आहे. आज त्याला आपली लायकी समजत होती. तेव्हा त्याला एका ग्लास पाण्यासाठी सुद्धा स्वतः स्वयंपाकघरात जावे लागत होते. रात्रीचे 11 वाजले होते. पूर्ण कुटुंब जेवणाच्या टेबलावर बसले होते, जिथे बाहेरून मागवलेले थंड आणि बेचव जेवण ठेवले होते. कोणाच्याही घशाखाली घास उतरत नव्हता. सर्वांचे डोळे त्या रिकाम्या खुर्चीकडे होते, जिथे बसून निलिमा सर्वांना जेवण वाढायची आणि स्वतः शेवटी उरल्या सुरल्या पोळ्या खायची. तिकडे निलिमा त्यावेळी आपल्या नवीन खोलीच्या खिडकीवर बसली होती. तिने आपल्या हाताच्या तळव्यावर ठेवलेल्या त्या 500च्या नोटेकडे पाहिले, जी तिच्या वडिलांनी दिली होती. तिने तिचे चुंबन घेतले आणि स्वतःशी वचन दिले, आता मागे वळून पाहायचे नाही. सुरुवात सोपी नव्हती. सकाळी 4 वाजता उठून तिला मंडईत जावे लागायचे, जेणेकरून ताज्या भाज्या आणि धान्य आणता येईल. तिने एका टिफिन सर्व्हिसची सुरुवात केली. पहिल्या दिवशी तिने फक्त 10 टिफिन बनवले. तिने विचार केला होता की कदाचित कोणी अडाणीबाईच्या हातचे जेवण का खरेदी करेल, पण जसे लोकांनी तिने बनवलेली डाळ मखनी आणि लच्छा पराठा चाखला, बातमी आगीसारखी पसरली. शहरातील नोकरदार लोक, जे लोक हॉटेलचे मसालेदार आणि अस्वास्थ्यकर जेवण खाऊन कंटाळे होते, त्यांना निलिमाच्या जेवणात घराची माया मिळाली. ताई, तुमच्या जेवणात तर माझ्या आईच्या हातासारखी चव आहे, एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरने टिफिन घेताना म्हटले. तेव्हा निलिमाच्या डोळ्यात चमक आली. तिने पहिल्यांदा अनुभवले की तिच्या कष्टाची किंमत केवळ भांडी घासणे नाही आहे. एका महिन्याच्या आत 10 टिफिनवरून संख्या 100वर पोहोचली. तिने 2 गरजू स्त्रियांना सुद्धा आपल्यासोबत कामावर ठेवले. तिकडे कावेरीजींच्या घरात नरकासारखे वातावरण होते. कावेरीजींची शुगर वाढली होती, कारण वेळेवर औषध देणारे आणि पथ्याचे जेवण बनवणारे कोणी नव्हते. नवीन आपल्या कपाटात मोजे शोधून थकला होता. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या दुधाच्या पेल्यापर्यंत निलिमा एका अदृश्य देवदूताप्रमाणे सर्व काही सांभाळत होती. पुढच्या 10 दिवसानंतर थकून भागून नवीनने हिंमत एकवटली आणि निलिमाच्या सेंटरवर पोहोचलो. निलिमा आधीपेक्षा कितीतरी अधिक सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. इथे का आला आहेस नवीन? इथे झाडू पोछा करणारी निलिमा राहत नाही, निलिमाने कठोर आवाजात म्हटले. तेव्हा नवीनचे डोळे भरून आले. तो गुडघ्यावर बसला. निलिमा, मला माफ कर, मी तुला अडाणी म्हटले, पण खरा अडाणी तर मी आहे, ज्याला आपल्या पत्नीच्या प्रेमाची आणि कष्टाची कदर झाली नाही. घर नरक बनले आहे निलिमा. आई आजारी पडली आहे, मुले तुझी आठवण काढून रडतात. प्लीज घरी परत चल. निलिमाने शांत स्वभावनेने त्याच्याकडे पाहिले. नवीन, घर नरक यासाठी नाही बनले कारण मी तिथे नाही आहे. घर नरक यासाठी बनले आहे कारण तिथे माणुसकी नाही आहे. तू मला एक मोफतचे यंत्र समजलेस. तुला आठवतंय का, जेव्हा माझे आई वडील आले होते तेव्हा तू काय म्हणाला होतास? तू त्यांच्या गरिबीची थट्टा केली होतीस. नवीनने रडत म्हटले, मी सर्व काही ठीक करेन निलिमा. मी आईला सुद्धा सांगेन की त्यांनी तुझी माफी मागावी. निलिमाने ठामपणे म्हटले, माफी शब्दांनी नाही तर वागण्यातून दिली जाते. मी घरी परत येईन, पण माझ्या स्वतःच्या अटीवर. आता मी सकाळी 5 वाजता उठून सर्वांची गुलामगिरी करणार नाही. घराच्या कामात सर्वांना हातभार लावावा लागेल. आईसाहेबांना स्वयंपाकघरात माझी मदत करावी लागेल. स्मिताताईंना मुलांची जबाबदारी घ्यावी लागेल आणि तुला मला एक स्वतंत्र स्त्री म्हणून स्वीकारावे लागेल. नवीनने मान झुकवली. मला तुझी प्रत्येक अट मान्य आहे, फक्त एकदा घरी परत ये. तर निलिमाने त्याला एक टिफिन दिला आणि म्हटले, हे घे आजचे जेवण, उद्या मी घरी येईन, पण सून म्हणून, कामवाली म्हणून नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा निलिमाने आपल्या सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, तेव्हा वातावरण बदललेले होते. कावेरीजी दारात उभ्या होत्या. त्यांच्या हातात आरतीचे ताट होते. त्यांच्या डोळ्यात तो जुना अहंकार नव्हता, तर एक वेगळी शरम होती. सुनबाई, मला माफ कर, मी म्हातारपणाच्या नावाखाली तुझे खूप रक्त आटवले आहे, कावेरीजींनी हळू आवाजात म्हटले. तेव्हा निलिमाने त्यांचे पाय धरले आणि म्हणाली, आईसाहेब, जुन्या गोष्टी मागे सोडा. फक्त लक्षात ठेवा की घराचा पाया तेव्हाच मजबूत राहतो जेव्हा त्यावर लादलेल्या दगडांना सन्मान मिळतो. मोठी जाऊ आणि तिचा पती संदीपसुद्धा तिथेच उभे होते. स्मिताने पुढे होऊन निलिमाला मिठी मारली आणि म्हटले, निलिमा, मला अभिमान आहे की तू जे करून दाखवले ते मी माझी MBAची डिग्री घेऊनसुद्धा करू शकले नाही. तू आम्हाला माणूस बनवायला शिकवले. त्या रात्री घरात पुन्हा जेवण बनले, पण यावेळी निलिमा एकटी नव्हती. नवीन भाज्या चिरत होता, संदीप टेबल लावत होता आणि कावेरीजी बाजूला बसून निलिमा आणि स्मिताला आपल्या जुन्या रेसिपी सांगत होत्या. 8 वर्षानंतर आज खरंच त्या घरात शांतता आली होती, कारण आता तिथे कोणताही आदर्श नव्हता.
प्रत्येकाच्या कष्टाला त्यांची जागा मिळाली होती. तर मित्रांनो, निलिमाने आपल्या हक्कासाठी पाऊल उचलून योग्य केले की अयोग्य, आपली मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गोष्ट आवडली तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.